श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव. अतिशय आतुरतेने आपण या क्षणाची वाट बघत असतो. आणि दत्त जयंतीचं औचित्य साधून बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी सेवेला सुरुवात केलेली असेल. 21 दिवसांची किंवा 7 दिवसांची, 11 दिवसांची ज्या सेवा तुमच्या सुरू असतील त्या तर सुरू असणारच आहेत. त्या व्यतिरिक्त बघा, दत्त जयंती निमित्ताने सप्ताह काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायण देखील केलं जातं. आज या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र पारायण केंद्रात किंवा घरच्या घरी कसं करावं, पूजा मांडणी मी प्रत्यक्ष करून दाखवणार आहे. त्याचबरोबर या व्रताचे नियम आणि उद्यापन कसं करायचं ही सगळी माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आता गुरुचरित्र पारायण का करावं? तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी, समस्या या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, तुमची प्रगती होऊ देत नाहीत. तर ज्याही समस्या असतील, मुलाबाळांची विवाहाची योग जुळून येत नसेल किंवा तुम्हाला अनेक वर्षापासून संतान प्राप्ती होत नसेल, म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल, घरामध्ये आर्थिक समस्या आहे, धनप्राप्तीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही. तर या ज्या काही अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा श्री गुरुचरित्र पारायणाच्या सेवेने तुम्हाला अनुभवता येईल आणि साक्षात दत्त महाराज तुम्हाला स्वतः दर्शन देतील. मी ही सेवा केलेली आहे आणि मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे मैत्रिणींनो. आणि ते सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर पण केले होते. जेव्हा आपण केंद्रात सेवा करतो तेव्हा तिथे पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नसते तुम्हाला. सोबत जाताना तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथ घेऊन जायचा असतो. त्यासोबतच पाठ किंवा चौरंग न्यायचा, ग्रंथाला आसन देण्यासाठी, कारण ग्रंथ तुम्हाला तिथेच ठेवावा लागतो, तो हलवता येत नाही. ग्रंथासाठी आसन आणि शिवाय तुम्हाला तिथे बसण्यासाठी देखील आसन सोबत न्यायचं असतं. बस एवढंच साहित्य घेऊन तुम्हाला केंद्रामध्ये जायचं असतं. पण पहिल्या दिवशी तुम्हाला नारळ आणि खडीसाखर महाराजांना अर्पण करायची असते केंद्रामध्ये आणि त्यानंतर तिथे बसून ही सेवा करायची असते. केंद्रात तुम्ही सेवा केली तर तिथे 7 दिवस तुमची सेवा चालते आणि तिथेच तुमचं उद्यापन देखील होऊन जातं, कारण तिथे महाप्रसाद वगैरे केला जातो. त्यामुळे घरी तुम्हाला असं उद्यापन वेगळं करण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही घरी ही सेवा करता त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडणी करावी लागते. या पारायणाची सांगता देखील करावी लागते. तर पूजा मांडणी कशी करायची हे तर मी शेअर करेलच. तर तुम्ही ज्या प्रकारची सेवा कुठे करायची हे तुमच्यावरती अवलंबून आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. हा सप्ताह काळ आहे. त्या काळामध्ये जर तुमची अडचण येणार असेल तर तुम्ही या सेवेला बसूच नका, कारण ती सेवा अर्धवट सोडता येत नाही. कोणाकडून तरी ती सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागते, मग शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून. त्यामुळे मग तुम्ही तुमची अशी अडचणमध्ये येणार असेल तर तुम्ही या सेवेला बसायचंच नाही. पण जर काही अडचण नसेल तर नक्कीच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. 9 डिसेंबर रोजी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि 15 डिसेंबर रोजी आपलं पारायण जे आहे ते पूर्ण होतं. 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीचा आपल्याला उपवास असतो. त्यामुळे या पारायणाची सांगता कशी करायची हे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण सगळ्यात आधी जे घरच्या घरी हे पारायण करणार आहेत त्यांनी पूजा मांडणी कशी करावी आणि कोणत्या नियमांचं पालन करावं हे आता आपण जाणून घेऊया. तर चला. हे पारायण सुरू करण्याआधी आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाईला तुम्हाला तुपातल्या पोळीचा घास खाऊ घालायचा आहे. कारण 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय समजली जाते. त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची. अंघोळीनंतर सगळ्यात आधी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे. या पारायणासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी स्वच्छ आसनावरती बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहे. उजव्या हातामध्ये पाणी, हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं घेऊन तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे. दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी विनंती करायची आहे. तर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्याखाली कुंकू आणि स्वस्तिक काढायचं, त्यावरती चौरंग ठेवायचा. चौरंगावरती एक वस्त्र अंथरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं. त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. त्यावरती सगळ्यात आधी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे. दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्या पहिल्या 3 बोटांनी, उजव्या हाताच्या 3 बोटांनी भस्म आपल्या कपाळाला आणि छातीला लावायचं आहे. त्यानंतर शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्या. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल टाका, एक सुपारी टाका. त्यावरती विड्याची 5 पानं ठेवा. त्यावरती पाण्याने भरलेला एक नवीन नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. आणि हा जो कलश आहे, मुठभर गहू घ्यायचे आहेत आणि या गव्हावरती तुम्हाला हा कलश स्थापित करायचा आहे.
या कलशावरती खालून वर अशा कुंकवाने 5 रेषा काढायच्या आणि कलशाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि अक्षतावरती एका सुपारीची गणपती स्वरूप स्थापना करायची. गणपतींची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना गंध, अक्षता, फुलं अर्पण करून धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता. थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यावरती फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. फक्त फोटो घेतलेला असेल तर हात जोडून तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करायचं. त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला गंध, अक्षता, फुलं, भस्म अर्पण करायचं आहे. धूप, दीप ओवाळून घ्यायचं. खडी साखरेचा नैवेद्य, त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि पेला भरून आपल्याला पाणी देखील महाराजांसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे एक आसन आहे. रोज पोथी वाचन करताना या आसनावर ठेवूनच वाचन करायचं आहे. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवा, त्यावरती थोड्या अक्षता आणि त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवा. पोथीची पंचोपचार पूजा करा. हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करून सरस्वती नमः मंत्र जपा. रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मगच वाचन करा. पोथी उचलून हातात घेऊ नये. आसनावरती ठेवूनच तिचे वाचन करायचे. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची. अखंड दिवा प्रज्वलित करायचा. तो पारायणाच्या काळामध्ये विझू देऊ नये. चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा तो दिवा प्रज्वलित करावा. श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवसात पूर्ण केले जाऊ शकते. दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात आणि यामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत ते संपूर्ण माहिती जी आहे ती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आता हे पारायण करण्याआधी 2 आसन तुम्हाला ठेवायचे आहेत. एक आसन तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी आणि दुसरं आसन जे आहे ते दत्त महाराजांसाठी ठेवायचं आहे. दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी भावना ठेवायची आहे. आता पारायणाचा काळ तुम्ही निवडल्यानंतर मग त्यानुसार तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीतील हे अध्याय पठण करायचे आहेत. सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर किमान संध्याकाळी न चुकता नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा आहे. श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा देखील करू शकता. पारायण काळामध्ये सुरुवातीला आणि शेवटी गुरुदत्तांची स्तुती आणि प्रार्थना करू शकता. पारायण करताना तुम्ही ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता. पारायण काळामध्ये तुम्हाला जर झोप येत असेल, जांभळा येत असतील तर तुम्ही थोडा वेळ उभं राहा, पाणी प्या किंवा टाळ्या वाजवा. तुम्ही ध्यानधारणा करू शकता आणि शांत चित्ताने तिथे बसून राहू शकता, जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल करू नये. वाचन नेहमी एका लयीत, शांत, सुस्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ शकते. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू देखील नये. रात्री देवांच्या सन्निधीत चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. पोथी वाचत असताना सोवळं जरूर पाळावं. पुरुषांनी सोवळं नेसूनच ह्या पोथीचं वाचन करावं. स्त्रियांनी नवी कोरी साडी घालूनच ह्या पोथीचं पारायण करावं. मुलींनी देखील साडी किंवा स्वच्छ कपडे परिधान करून डोक्यावरती ओढणी घेऊन आणि स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊनच या पोथीचं पारायण करावं. कारण अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखूनच या ग्रंथाचे वाचन करावे. सप्ताहाचे 7ही दिवस नित्य प्रातःकाळी जर तुम्ही पारायण करणार असाल तर सकाळची आरती आणि संध्याकाळी प्रदोष आरती घ्यावी. ज्यावेळेस तुम्ही ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर स्वामींची नित्यसेवा देखील आपल्याला पारायण काळामध्ये करायची आहे. नित्यसेवेमध्ये जे श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय तुम्ही पठण करता, 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करता, ती सेवा देखील तुम्हाला या काळामध्ये सुरू ठेवायची आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. सकाळी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा आणि ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर लगेचच देखील तुम्ही ही सेवा करू शकता. पण शक्यतोवर सकाळी 3 ते 4 या काळामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं, पण त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर लगेचच तुम्ही नित्यसेवेमध्ये असलेले 3 अध्याय पठण करायचे आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. यासोबतच श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे.
पठण करणं शक्य नसेल, तुम्हाला ते स्तोत्र मंत्र वाचता येत नसतील किंवा तुमच्याकडून ते चुकत असतील, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एका ठिकाणी बसून श्रवण देखील करू शकता. जो ही स्वयंपाक तुम्ही घरामध्ये बनवताय भाजी भाकरीचा, तो तुम्हाला पारायण काळाच्या दिवसांमध्ये रोज ग्रंथाला दाखवायचा आहे. सकाळी दाखवणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता. ह्या ग्रंथाचं पारायण तसं तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता दिवसभरामध्ये, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही. मुहूर्त वार बघण्यापेक्षाही आपला भाव महत्वाचा आहे. किती शुद्ध अंतःकरणाने मनापासून तुम्ही ही सेवा करताय याला अर्थ आहे. सांगितल्याप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. ही सेवा तुम्हाला 7 दिवसात पूर्ण करायची असते. मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर शेजाऱ्यांकडून तुम्हाला ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते. हा पोथीचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. शेजाऱ्यांकडून शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलू शकता आणि तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणाचं सेवा जी आहे ती ब्राह्मणाच्या हातून पूर्ण करून घ्यावी लागते. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटावर विजयी प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. सगळ्यात महत्त्वाचं मनःशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते. घरामध्ये एखादी गंभीर आजारी व्यक्ती असेल तर श्री गुरुचरित्र पारायणाचे संकल्पयुक्त 7 पारायण केल्याने अनेक असाध्य रोग देखील बरे होण्यास मदत मिळते. पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास रोगमुक्तीची शक्यता वाढते. यासोबतच 7 पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळते. एक पारायण केल्याने विवाह किंवा नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. मालमत्ता खरेदी, विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधित अडचणी दूर होतात. मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते. नियमांचं पालन करणं आपल्याला यासाठी आवश्यक आहे की आपण जे काही बोलतो, वागतो, करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावर होतो. राग, मोह, मत्सर आणि दुःखद आठवणी यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात. पूजा, नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो. ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करते. म्हणूनच आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, जेणेकरून ही नकारात्मकता आपल्यापासून दूर राहील. तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही स्वतः तर मांसाहार करायचाच नाही, याशिवाय कुटुंबातील कोणीही मांसाहार गुरुचरित्र पारायण काळाच्या दरम्यान करायला नको. त्यानंतरचा दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे एक धान्य तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये उपवास करायचा आहे. एक धान्य म्हणजे तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू किंवा तांदूळ यापैकी एक धान्य निवडायचं आहे आणि 7 दिवस तुम्हाला हेच धान्य खायचं आहे. यासोबतच द्विदल धान्य जे असतं, ज्यामध्ये डाळी येतात, त्या डाळी देखील तुम्हाला पारायण काळामध्ये चालत नाहीत. याशिवाय कांदा, लसण वर्ज्य करायचा आहे. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही अद्रक, हिरवी मिरचीचा वापर करून बनवू शकता. हे नियम पाळणं आवश्यक आहे का? तर हे नियम तुम्ही पाळल्यामुळे काय होतं की वाईट विचार, नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येत नाहीत. म्हणून शक्य झालं तर ह्या नियमांचं नक्कीच पालन करा. या व्यतिरिक्त तुम्हाला परान्न देखील टाळायचं आहे. परान्न जर तुम्ही घेतलं तर तुम्ही केलेली सेवा जी आहे ती दुसऱ्यांना मिळत असते. म्हणून मग शक्यतोवर बाहेरचं जेवण घेणं टाळायचं आहे आणि जर कधी गरज पडली तर स्वखर्चाने तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवण करू शकता. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर पारायण काळामध्ये सत्य बोलावे, कोणाची निंदा नालस्ती करू नये, कोणाविषयी वाईट विचार करू नये, ह्या गोष्टींचं पालन करून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर या काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जमिनीवरती झोपायचं असतं. गादीवरती किंवा सोफ्यावरती तुम्हाला झोपता येत नाही.
चटई टाकून किंवा एखादी गोंधळी तुमच्याकडे असेल तर ती टाकूनच तुम्हाला जमिनीवरती झोपायचं असतं. जिथे तुम्ही पारायण करताय त्या खोलीमध्ये तुम्ही झोपला तरी चालतं आणि जर तुम्ही केंद्रात जाऊन ही सेवा करणार असाल तरी देखील तुम्हाला जमिनीवरतीच झोपायचं आहे. आणि जर तुम्हाला परान्न घेण्याची वेळ आली तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वखर्चाने घेऊ शकता. पण इतर ठिकाणी तुम्ही चुकून काही खाल्लंच तर मग घरी आल्यानंतर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं. केंद्रामध्ये तुम्ही जात असाल किंवा घरी करत असाल तेव्हा तुम्हाला भस्म हे लावायचं आहे. भस्मामुळे कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमचं हे पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होईल. पारायणाची सांगता जी आहे ती दत्त जयंती असल्याने दत्त जयंतीचा सगळ्यांना उपवास असतो. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पारायणाची सांगता करायची असते आणि केंद्रामध्ये देखील बघा दत्त जयंतीच्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होतं. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं. तर तिथे तुम्ही म्हणजे यथाशक्ती तुमच्या इच्छेने तुम्ही दान करू शकता. मी मागच्या वर्षी सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं, की तुम्हाला जे दानधर्म करायचा आहे, ते तुम्ही दान करू शकता. जेणेकरून आपल्या हातूनही तिथे अन्नदानाला थोडाफार हातभार लागतो. आता जर तुम्ही घरी करणार असाल, तर पारायणाची सांगता तुम्हाला करावी लागते. त्यासाठी तुम्हाला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला सकाळी देवपूजा वगैरे झाली, की मग नैवेद्य वगैरे तयार करायचा असतो. पूर्ण वर्णाचा स्वयंपाक बनवायचा आणि हा नैवेद्य जो आहे तो ग्रंथाला दाखवायचा असतो. 4 ताट तुम्हाला तयार करायचे असतात. आता हा सगळा डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी सेपरेट एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्याचबरोबर ग्रंथ देखील तुम्हाला हलवताना काही नियमांचं पालन करायचं असतं आणि या दिवशी सांगता करताना तुम्हाला एक ब्राह्मण जोडप्याला घरी बोलवून किंवा तुमच्या परिचितातील एखादे जोडपं घरी बोलवून त्यांना जेवू खाऊ घालून त्यांचा मान-सन्मान करायचा असतो आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करायचं असतं. म्हणजेच या पारायणाची सांगता करायची असते. तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती शेअर करेल. म्हणजे आरती कशी करायची, नैवेद्य कसा दाखवायचा, त्या नैवेद्याचं काय करायचं हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल. तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.